नमस्कार, मी विशाल परदेशी. महामुंबई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या वेगवेगळ्या घडामोडी. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या कारवाईच्या बातमीने. दूध आपल्या सगळ्यांच्या अन्नपदार्थातला अविभाज्य घटक. मात्र दूध म्हणून तुम्ही विष तर प्राशन करत नाही ना? हो, हा प्रश्न अगदी योग्य आहे. खरं तर असा प्रश्न ऐकल्यानंतर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. मात्र काल मुंबईच्या वेशीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं केलेली कारवाई केल्यानंतर तुम्हालाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना विषारी दूध पाजताय. सणासुदीला नातेवाईकांना विषारी दुधाची मिठाई वाटणार. मुंबापुरीत विषारी दुधाचे टँकर कोण धाडताय? मंगळवारी रात्री मुंबईकर अंथरुणावर पहुडण्याच्या तयारीत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाची पथकं रस्त्यावर उतरली. मुंबईत प्रवेश करणारे दुधाचे टँकर त्यांच्या रडारवर होते. सणासुदीच्या तोंडावर मुंबईला भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असल्याची खात्रीलायक माहिती त्यांना मिळाली होती. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या कारवाई दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक टँकरमधल्या दुधाचे नमुने तपासले. दुधाच्या नमुन्याच्या तपासणीनंतर समोर आलेलं वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. कारवाईच्या दरम्यान 9,22,000 लिटर दुधाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 23,000 लिटर दूध नष्ट करण्यात आलं. 19,000 लिटर दुधात युरियाची भेसळ करण्यात आली होती. याशिवाय दुधात भेसळ करण्यासाठी अमोनियम सल्फेटचा देखील वापर करण्यात आला होता. तर 3,444 लिटर दुधात फॅटच नव्हतं. मध्ये आता आम्ही टेस्ट केलं असता माल्टोडेक्स्ट्रीन आणि अमोनियम सल्फेट हे आढळलेलं आहे. ही कारवाई पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईत येणारी प्रत्येक गाडी चेक केली जाणार आहे आणि याच्यातून मुंबईमध्ये मग ती गुजरातमधून येणारी असो, नाशिक मार्गे असो, पुणे, नगर, सातारा, फलटण, कोल्हापूर येणारे सगळी प्रत्येक गाडी आज चेक केली जाते. दूध भेसळ प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 जणांना अटक केली आहे. गळाला लागलेल्या छोट्या माशांच्या म्होरक्यापर्यंत पोहोचण्याचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. सणासुदीच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते आणि हीच संधी साधत भेसळखोर बाजारात विष विकतायत. अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाईचा वेग वाढवला असला तरी ग्राहक म्हणून आपल्याला देखील सतर्क राहणं गरजेचं आहे. प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातमी अचानक आलेल्या पावसामुळे तारंबळ उडालेल्या मुंबईची. मुंबई आणि उपनगरात आज संध्याकाळी अचानक पावसानं हजेरी लावली. चेंबूर आणि लगतच्या परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. दरम्यान ऑक्टोबर हीटनं हैराण झालेल्या मुंबईकरांना आजच्या पावसानं थोडासा दिलासा मिळाला. मुंबईतल्या पश्चिम उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुसह्य करणाऱ्या महत्वाकांक्षी वांद्रे वर्सोवा सी लिंकच्या कामाला सुरुवात झाली आहे. सरकारनं आखून दिल्याप्रमाणे कंपनीकडून ऑक्टोबर महिन्यात हे काम सुरू झालंय आणि या कामासाठी सी लिंकच्या वांद्रेकडच्या बाजूकडील समुद्रात तराफे उभारण्यात आले. पिलर्स उभे करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. येत्या 5 वर्षात पुलाचं काम पूर्ण करण्याचं आव्हान कंत्राटदारांसमोर असणार आहे. रिलायन्स इन्फ्रा आणि अस्तादी या इटालियन कंपनीला वांद्रे वर्सोवा सी लिंक बांधण्याचं कंत्राट देण्यात आलंय. सध्याच्या वांद्रे वरळी सी लिंकच्या तुलनेत तिप्पट लांबीचा हा मार्ग असणार आहे. जर तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल तर तुम्हाला खड्ड्यांनी भरलेल्या गोवा महामार्गावरनं प्रवास करण्याची गरज नाहीये. आता जर तुमचा थोडासा खिसा रिकामा करण्याची तयारी असेल तर लाटांवरती स्वार होऊन तुम्हाला गोवा गाठता येईल. कारण लवकरच मुंबई गोवा क्रूज सेवेला सुरुवात होणार आहे. तुम्हाला सागरी सफरीचा अनुभव देण्यासाठी सज्ज झालेल्या जहाजाची झलक आज पाहायला मिळाली.
यानंतर बघूयात एक धक्कादायक बातमी अशी आहे की सर्वसामान्यांचं रक्षण करणारे पोलीसच कसे असुरक्षित आहेत हे पुन्हा एकदा ठाण्यातल्या घटनेवरून उघड झालंय। ठाणे वाहतूक पोलिसांकडून हायवेवर वाहनांची तपासणी करण्यात येत होती आणि यावेळी पोलिसांनी एका स्विफ्ट गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण या स्विफ्ट गाडीच्या चालकानं कार थांबवण्याऐवजी थेट पोलिसालाच उडवून दिला। पोलिसाला धडक देऊन हा कार चालक फरार झाला आणि या अपघातात वाहतूक पोलीस महादेव हजारेंच्या पायाला दुखापत झाली आहे। हा धक्कादायक प्रकार 14 ऑक्टोबरला गायमुख परिसरात घडलाय। पोलिसांकडून वाहतूक पोलिसाला धडक देणाऱ्या या स्विफ्ट चालकाचा शोध घेतला जातोय। त्यामुळे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस किती सुरक्षित आहेत यावर प्रश्न उपस्थित केले जातात। काही दिवसांपूर्वीच कल्याण इथे एका रिक्षा चालकानं महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं होतं। पुढे बघूयात विद्यार्थ्यांच्या निकालांचा खेळखंडोबा करणाऱ्या मुंबई विद्यापीठाला उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनातून जवळपास 5 कोटी रुपये मिळालेत। गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठानं परीक्षांच्या निकालात मोठा घोळ घातला होता, तसंच निकालाविषयी विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या। गेल्या वर्षी 93,000 विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले होते आणि त्यापैकी 35,000 विद्यार्थी उत्तीर्ण असल्याचं फेरमूल्यांकनानंतर उघड झालं। मात्र फेरमूल्यांकन शुल्कापोटी विद्यापीठाच्या तिजोरीत जवळपास 5 कोटी रुपये जमा झालेत, तर 2016 मध्ये 5.5 कोटी रुपये विद्यापीठाला मिळाल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय। पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाली आहे। 93,000 स्टुडंट जे आहेत यांनी 2017 मध्ये फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म मध्ये अर्ज केला आणि त्याच्यामध्ये 35,000 मुलं ही रिव्हॅल्युएशनचा अर्ज केल्यानंतर पास झाले। म्हणजे हा टोटली युनिव्हर्सिटीचा गलथानपणा आहे आणि युनिव्हर्सिटीच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळ केलं आणि यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। पुढे पाहूयात राज ठाकरेंनी काय म्हटले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही मी टू मोहिमेवर पहिल्यांदाच भाष्य केलंय। तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर राज यांनी नाना पाटेकरांची पाठराखण केली आहे। राज ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी त्यांनी प्रकट मुलाखत त्यांची घेण्यात आली। या प्रकट मुलाखतीत त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। नाना पाटेकर माझ्या परिचयाचे आहेत। नाना पाटेकर कधी कधी मूर्खपणा करतो, कधी कधी उद्धटपणा करतो, कधीतरी वेड्यासारखा वागतो, अनेक गोष्टी आहेत त्याच्या। उत्तम कलाकार आहे वगैरे सगळं मला मान्य, पण नाना असं काहीतरी गोष्ट करेल असं मला वाटत नाही। माझी महिलांना, सर्व माता भगिनींना विनंती आहे की अशी एखादी गोष्ट जर समजा तुमच्या आयुष्यामध्ये झाली, मला फोन करा, बडवून काढू, फोडून काढू। पण हे कुठेतरी ट्विटरवरती काहीतरी एक आंदोलन सुरू करायचं आणि त्याला मग काहीतरी एक दिवस मी टू म्हणायचं आणि मग कोणाला तरी बदनाम करायचं, याला काही अर्थ नाहीये। जर खरंच असेल तर मला असं वाटतं आपल्या भारतामधली कोर्ट जी आहेत, न्यायालय जी आहेत, ती मला असं वाटतं सक्षम आहेत आणि या गोष्टींना न्याय देतील ते। मीटू प्रकरणात एका महिलेनं आरोप केलेल्या दिग्दर्शक विकास बहलनं आता फॅन्टम फिल्मचे त्याचे माजी सहकारी अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आणि हे दोघेही जण संधी साधू असून त्यांच्या तथ्यहीन बदनामी करणाऱ्या वक्तव्यांमुळे माझं मोठं नुकसान झालंय असं म्हणत विकासने 10 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दोघांविरोधात ठोकलाय। तर कोर्टाने सामंजस्यानं मार्ग काढावा असं सुचवत येत्या शुक्रवारी म्हणजे 19 ऑक्टोबरला बहल, कश्यप आणि मोटवाने आणि बहलवर लैंगिक छळाचा आरोप करणारी फॅन्टम या प्रोडक्शन हाऊसमधली माजी कर्मचारी यांना कोर्टात हजर व्हायला सांगितलंय। तब्बल 20 महिलांनी लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर राजीनामा देऊ केला। एम.जे. अकबर पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचे आरोप झाले। दरम्यान अकबर विदेशातून परत आले आणि त्यांनी सगळे आरोप फेटाळत मानहानीचा दावा केला। मात्र रमाणी यांच्या मागे तब्बल 19 महिला उभ्या राहिल्या आणि त्यांनी अकबर यांना जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार केला। त्याच दरम्यान मोदी सरकारनं अशा लैंगिक छळ करणाऱ्या अतिरेक्यांना पाठीशी का घालावं असा सवाल करत काँग्रेससह विरोधकांनी भाजपची कोंडी केली। परिणामी आधी ताठ भूमिका घेणाऱ्या अकबर यांना राजीनामा देणं भाग पडलंय। ब्रेकनंतर बघूयात राजकीय वर्तुळात सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेनेच्या वतीने होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याकडे। उद्या होणाऱ्या मेळाव्याची शिवाजी पार्कवर जोरदार तयारी करण्यात आली आहे। या तयारीची आज आदेश बांदेकर शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। याविषयी सांगतोय आमचा प्रतिनिधी उदय जाधव।
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। आपण आता आहोत शिवाजी पार्क मैदानामध्ये। इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता शिवाजी पार्क मैदानावरील हा मुख्य स्टेज आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी हा स्टेज पूर्णपणे सज्ज झालेला आहे। याच स्टेजवरनं उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्य भाषण करणार आहेत। त्यांच्या भाषणाकडे जसं शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे तसंच राज्यातल्या आणि देशातल्या विरोधकांचं देखील लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे नेमकी काय राजकीय भूमिका जाहीर करतात आणि त्यानंतर पुढच्या येणाऱ्या राजकारणाची दिशा आणि समीकरण जे ते ठरणार आहेत। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची राजकीय भूमिका काय असणार आहे, रणनीती काय असणार आहे ती उद्या जाहीर केली जाणार आहे। आणि समोरच्या बाजूला आता आपण इथे बघत असाल की शिवाजी पार्क मैदान जे आहे ते सज्ज झालेलं आहे। ज्या मोठ्या संख्येने इथे शिवसैनिक येणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये यासाठी इथे संपूर्ण नियोजन आणि संपूर्ण स्टेजची जे नियोजन आहे ते पाहण्यासाठी हा संपूर्ण दसरा मेळाव्याचा आढावा घेण्यासाठी स्वतः शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे स्वतः मैदानात येऊन इथले संपूर्ण नियोजनाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी देखील इथे सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे। पण सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे। उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका जाहीर करतात आणि त्यानंतर जे काही राजकीय समीकरण ठरणार आहेत त्याकडे खास करून सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चंदनसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर जाणून घेऊयात सध्या बाजारपेठेत दसऱ्याच्या निमित्ताने काय घडामोडी करतात। उद्याच्या दसऱ्यानिमित्त मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील फुल बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे। दसऱ्याला झेंडूच्या फुलांचं विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे राज्यभरातल्या बाजारपेठा झेंडूच्या फुलांनी फुलून गेल्या। दसऱ्यानिमित्त बाजारात शेकडो ट्रक फुलांची आवक झाली आहे। 70 रुपये किलो भावानं सध्या झेंडूच्या फुलांची खरेदी सुरू आहे। आणि आता सोनं खरेदी, दसऱ्याच्या निमित्ताने सोनं खरेदी ही होतेच, पण सोन्याचा भाव हा 32,000च्या पुढे गेला आणि भाव वाढलेले असले तरी दसऱ्याच्या निमित्ताने सोनं खरेदी करण्यासाठी लोक सोन्याच्या दुकानात जात आहेत, सराफाच्या दुकानात जात आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पुळहीने। दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकीचा एक। दसरा म्हटलं की खरेदी आलीच आणि खरेदी म्हटलं की ते नक्कीच रिलेट होतं ते महिलांशी आणि महिला म्हटलं तर दागिने। आता आपण सोन्याच्या दुकानात आलेलो आहोत। सध्या सोन्याचे दागिने नक्की जरी भाव वाढला असला तरी खरेदीसाठी महिलांची गर्दी, लोकांची गर्दी काही कमी होत नाही। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आजचा भाव काय आहे। मला सांगा आजचा सोन्याचा भाव काय? आजचा भाव आहे 32,900। भले भाव वाढलेला असला तरी महिलांची जी खरेदीची आहे ती कधी कमी होत नाही। भाव वाढलेला आहे म्हणजे एकदम पोटात गोळा येतो, पण गर्दी तशीच आहे। गर्दी तशीच आहे, थोडी कमी झाली आहे, जशी आमची अपेक्षा असते तशी नाही, पण खूप म्हणजे त्याप्रमाणे आम्ही समाधानी आहे। वेगवेगळे ट्रेंड्स मार्केटमध्ये आलेले आहेत। दागिन्यांचे कुठले ट्रेंड्स जास्तीत जास्त विकले जातात? ट्रेंड्स म्हटल्यानंतर मोहनमाळ, त्याच्यानंतर आपले बकुळी हार, हे कसे भले जुने असली पद्धत तरी पण अजूनपर्यंत तीच जास्त चालते आणि आताची नवीन जनरेशन आहे त्यांना पण हेच जास्त आवडतात। त्याच्यामुळे जुने ट्रेंड आता परत आले। आपल्या बरोबर इकडेच आलेले काही ग्राहक आहेत। मला सांगा तुम्ही आता इकडे खरेदी केलेली आहे, काय सांगाल? ऍक्च्युली काय झालं की अचानकच आम्ही आता आलो इकडे आणि असं शॉपिंग करत करत दसऱ्याच्या निमित्ताने आलो होतो। काय सांगाल? इतका भाव बघून पोटात गोळा येतो पण खरेदी करावीशी वाटते? हो नक्कीच, खरेदी तर नेहमीच करावीशी वाटते कारण की दागिने म्हटलं की महिलांची एकदम आवडती वस्तू असते आणि एक एक वेगवेगळी व्हरायटी बघणं आणि ती विकत घेणं नेहमीच महिलांना अप्रतिम आणि आवडीची गोष्ट वाटते ती। तरी दसऱ्याचा सण आहे त्याच्यामुळे एकंदरीतच या सर्व लोकांमध्ये हा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्राजक्ता पोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ब्रेकनंतर बघूया नवी मुंबईत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांना महापालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांनी चांगलाच दणका दिला। 1.5 वर्षात तब्बल 550 अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। नवी मुंबईत जवळपास 20,000हून अधिक अनधिकृत बांधकाम आहेत आणि ही अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करणार असल्याचं नवी मुंबईचे आयुक्त रामास्वामी यांनी सांगितलंय। आणि आता
पुढची बातमी अशी की मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वेंनाही विस्टा डोम कोचेस मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण पारदर्शी खिडक्या आणि वातानुकूलित प्रवास अशी या डब्यांची खासियत आहे. रेल्वे मंत्रालयाने विशिष्ट मार्गाची सूची तयार केली आणि त्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेंना विस्टा डोम कोच जोडता येतील की नाही या संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितलंय. सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला विस्टा डोम कोच आहेत. यानंतर महामुंबई बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.